नमस्कार. कला शाखा द्वितीय वर्ष मराठी अभ्यास पुस्तक साहित्य रंग अभ्यासक्रम 2020 पासून साहित्य रंग या अभ्यास पुस्तकातील पहिलाच पाठ ग्रंथमित्र, लेखिका शांता शेळके. ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे असा पुस्तकांचा साठा खरे तर माझ्यापाशी नाही आणि जी पुस्तके जवळ आहेत त्यातही तसे सातत्य राहिलेले नाही. म्हणजे असे की माझा हा तथाकथित संग्रह अनेकदा बदलत गेला आहे. काही पुस्तके विद्यार्थ्यांनी किंवा अतिप्रेमळ मित्रमैत्रिणींनी वाचायला नेऊन परत न केल्यामुळे गायब झाली. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. पाण्यात भिजणे, वाळवी लागणे, फाटणे अशा नैसर्गिक आपत्तींनी काही पुस्तकांचा अकाल मृत्यू ओढवला, तर काही चक्क हरवूनच गेली. मुंबई सोडून मी पुण्याला आले तेव्हा त्या स्थलांतरातही कितीतरी पुस्तके नाहीशी झाली. असे हे सारखे चाललेले असते, पण पुस्तके कमी होतात तशी ती वाढतही राहतात. काही उत्तम पुस्तके लेखक स्नेहांकडून किंवा प्रकाशकांकडून भेटीदाखल येतात. काही नवी पुस्तके मी खरेदी करते. काही दुर्मिळ पुस्तके तर रस्त्याच्या कडेला मेन कापडावर पुस्तके अंथरून बसलेल्या विक्रेत्यांकडून अगदी सहजासहजी मला मिळालेली आहेत. छंदोरचना हा मला फार दिवस हवा असलेला ग्रंथ माहीमच्या फुटपाथवर अवघ्या 2 किंवा 3 रुपयांत मला मिळाल्याचे आठवते. तीच गोष्ट इतर अनेक पुस्तकांची आहे. तात्पर्य, माझा ग्रंथसंग्रह वरकरणी अद्ययावत दिसला तरी आतून तो सारखा घडत, मोडत, पालटत, कमी जास्त होत असतो. माझ्या त्या वेळच्या अभिरुचीनुसारही त्यात काही बदल होत असतात. त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहायचे हाच मुळी पहिला प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. माझ्या सुदैवाने ग्रंथांची संगत मला लाभली आणि त्यामुळे त्यांचे नुसते आसपास असणे देखील किती आनंदमय, मन उमलवणारे असते हे त्या वयापासून मला उमगले. माझ्या वडिलांना आणि आईलाही वाचनाचे अतोनात वेड होते. आईला त्यात थोडेसे अधिकच. वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. गडकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर त्यांचा धंदा अगदीच विजातीय होता. पण ते साहित्यप्रेमी होते आणि नोकरीच्या गावी असताना कधी मुंबईकडे चक्कर टाकली तर ते भरपूर पुस्तके विकत घेऊन येत. मी 8-9 वर्षांची असेन तेव्हा आमच्या घरी अनेक कादंबऱ्या, नाटके, भारत गौरव ग्रंथमाला, हिंद एजन्सीमाला, महाराष्ट्र कुटुंबमाला अशा मालांची पुस्तके होती. गडकरी, हरिभाऊ, देवल, किर्लोस्कर, खाडीलकर यांच्यासारखे मातब्बर लेखक होते. गृहलक्ष्मी हे त्या काळातीले स्त्री जीवनविषयक प्रसिद्ध मासिक माझ्या आईसाठी वडिलांनी मुद्दाम सुरू केले होते. नकळत्या वयात ती पुस्तके मी वाचली. पुन्हा माझ्या वाचनावर घरात कसलेही निर्बंध नव्हते. त्यामुळे गडकरी, हरिभाऊंसारख्यांच्या श्रेष्ठ साहित्याबरोबरच इतरही काय काय मी वाचित असे. त्या हडपांचा तेव्हा अश्लील मानल्या गेलेल्या कादंबऱ्यांपासून तो वरुडच्या स्वामी शिवानंदांच्या ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू या गाजलेल्या पण सर्वस्वी अशास्त्रीय पुस्तकापर्यंत आणि 4 आणे मालेच्या रहस्य कथांपासून तो श्रीधर कवींच्या धार्मिक काव्यग्रंथांच्या गद्य अनुवादापर्यंत काय हवे ते आणि नको ते देखील मी मुक्तपणे वाचित असे. या बेशिस्त पण भरमसाठ वाचनाने माझ्या वाचनप्रेमावर कायमच शिक्कामोर्तब केले आणि आपल्यापाशी इतर काही नसले तरी चालेल, पण पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा होऊन बसली. माझ्या वयाच्या 9व्या वर्षी माझ्या वडिलांचे अचानक निधन झाले आणि आम्ही सर्वजण पुण्याला माझ्या काकांकडे येऊन राहिलो. तिथे मी प्रथम शाळेत आणि मग कॉलेजात जाऊ लागले. इथे माझ्या वाचनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असे म्हणण्यास हरकत नाही. विद्यार्थी दशेतही पुस्तके मला फार हवीशी वाटत, पण काकांच्या गरिबीच्या ओढग्रस्त संसारात
पुस्तक खरेदीची चैन आम्हाला परवडण्याजोगी नव्हती आणि आमचे स्वतःचे घर मोडले. त्याबरोबरच वडिलांनी हौसेने जमवलेला पुस्तकांचा भलाथोरला संग्रहही विस्कटून पार कुठल्या कुठे गेला होता. तरीही त्या दिवसांत मी 3 सुंदर पुस्तके आवर्जून विकत घेतलेली मला आठवतात. मेघदूत, मम्मटाचा काव्यप्रकाश आणि हॅमलेट ही ती पुस्तके. ती आमच्या अभ्यासक्रमातच होती आणि अभ्यासाची इतर पुस्तके ग्रंथालयातून किंवा सहाध्यायांपासून मागून घेऊन वाचणाऱ्या मला ही 3 पुस्तके मात्र अगदी माझी स्वतःची, माझ्या मालकीची म्हणून हवी होती. आता ध्यानात येते की पुढे आयुष्यभर मी जमवत गेलेल्या पुस्तक संग्रहाचा हा शुभारंभ होता. लेखन आणि अध्यापन हे 2च व्यवसाय मी जन्मभर करत आले. तेव्हा पुस्तकांशी माझा सतत संबंध यावा हे क्रमप्राप्तच होते. पण यातले काहीही मी केले नसले तरी पुस्तके मी शोधतच राहिले असते, जमवतच राहिले असते. कारण मुळात मी साहित्यावर अत्यंत प्रेम करणारी एक वाचक आहे. तीच माझी प्रमुख आणि कदाचित एकमेव भूमिका आहे. वाचनप्रेम हे माझे जीवनातले पहिले प्रेम आहे. त्या प्रेमापोटी जन्मभर मी पुस्तके गोळा करत राहिले आहे. पुस्तकांची मानसिकच नव्हे तर शारीरिकही जवळीक मला फार हवीशी वाटते. त्यांचे रंगरूप, त्यांचा स्पर्श, जुन्या पुस्तकांचा चॉकलेटसारखा गोडसर वास, नव्या कोऱ्या पुस्तकांचा ताजा वास सारे मला विलक्षण प्रिय आहे. एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायला हवी. जशी माझ्या वाचनाला शिस्त नाही तसे माझ्या ग्रंथसंग्रहालाही काही पूर्वनियोजन नाही. काही रसिक वाचक या बाबतीत मोठे काटेकोर चोखंदळ असतात. ते ठरवून सवरून पुस्तके खरेदी करतात. आवडत्या लेखकांची सर्व पुस्तके मिळवतात. मुख्य म्हणजे जी पुस्तके केवळ रंजक, कलादृष्ट्या सामान्य आणि उपेक्षणीय, कालबाह्य झालेली असतात ते कटाक्षाने टाळतात. या मंडळींचे वाचनही निवडक असते. केवळ व्हिटॅमिन्सच्या पिल्सवर जगावे, फक्त पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्वे असलेलाच आहार घ्यावा, तसे या मंडळींचे वाचन असते आणि तदनुसारच त्यांचा ग्रंथसंग्रहही असतो. वेचक, सुंदर, साक्षेपाने आणि नियोजनपूर्वक बांधत नेलेला अशा संग्रहाचे मला कौतुक वाटते. पण माझ्या ग्रंथसंग्रहाला पात्र अशी योजनाबद्धता कधी लाभली नाही. याचे पहिले कारण जन्मभर पाठपुरावा करणारी माझी आर्थिक असमर्थता. मुंबईत असताना मी पुस्तके खरेदी करत असे, पण एखादे महत्त्वाचे किंवा मनात फार भरलेले पुस्तकही जवळ पुरेसे पैसे नसल्यामुळे मला विकत घेता येत नसे. पण त्याहीपेक्षा माझ्या ग्रंथसंग्रहाला रेखीवपणा नसण्याचे अधिक महत्त्वाचे कारण हे की मला सर्व प्रकारची पुस्तके हवीशी वाटतात. त्यामुळे उत्कृष्ट साहित्यकृतींच्या जोडीला कलादृष्ट्या सामान्य साहित्य मूल्यांचा अभाव असलेलीही पण काही भावनिक कारणांमुळे मला प्रिय झालेली पुस्तकेही मी जमवली आहेत. त्यामुळे माझ्या ग्रंथसंग्रहाला चित्रविचित्र, अस्ताव्यस्त पण आकर्षक स्वरूप आले आहे असा निदान माझा तरी समज आहे. या संग्रहात ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, दासबोध, सकल संत गाथा, ॲना कॅरेनिना, क्राईम अँड पनिशमेंट, ब्रदर्स कॅरॅमॅझॉव, शेक्सपियरच्या शोकांतिका अशा थोर ऐपतदार पुस्तकांच्या जोडीला दातार शास्त्र्यांची कालिकामूर्ती, प्रवाळद्वीप ही अद्भुत रम्य पुस्तके, वीरधवल, कोरलईचा किल्लेदार, भारत गौरव ग्रंथमालेची दैवलीलासारखी कादंबरी, इंग्रजीतल्या काही लोकप्रिय कादंबऱ्या यांचाही समावेश झालेला दिसेल. अगदी बालवयात वाचलेल्या पुस्तकांबद्दल एक विलक्षण जबरदस्त असे नॉस्टॅल्जिक आकर्षण मला वाटते. त्यामुळे तशी पुस्तके जमवणे हाही माझा एक छंद आहे. त्यातल्या बऱ्याच पुस्तकांचे सामान्यत्व आज मला कळते. काही पुस्तके पुन्हा वाचताना स्वप्नभंगही होतो, पण तरी ती मला हवी असतात. आता या वयात त्या पुस्तकांची ओढ का वाटावी हा प्रश्न खरे तर मानसशास्त्रीय पातळीवरूनच सोडवायला हवा. माझ्यापुरते त्याचे एक स्पष्टीकरण मला देता येईल. मला वाटते ही पुस्तके वाचताना त्या वेळचे माझे सुखी बालपण मी त्यातून अनुभवत असते
आणि त्या वयातीलच एक सुरक्षिततेची भावनाही मला मिळत असते. या वाढत्या अनेक अडचणींनी आणि समस्यांनी व्याप्त झालेल्या वयात अशा सुखद संरक्षितपणाची आतून कुठून तरी मला फार गरज वाटत असावी. बालवयात माझ्यावर मोहिनी घालणाऱ्या आणि आता मी पुन्हा प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या अशा काही पुस्तकांची नावे ऐकूनही अनेकांना हसू येईल. पालखीचा गोंडा, शृंगेरीची लक्ष्मी, खरा देशभक्त, कोरलईचा किल्लेदार ही पुस्तके आज कोण वाचायला बसले आहे, पण मी ती आजही वाचते. ती माझ्या संग्रही आहेत. दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांचे माझे रामायण हे असेच माझे एक आवडते पुस्तक आहे. भारत गौरव ग्रंथमालेची समाजकंटक अथवा रेणू आणि समाज रहस्य ही पुस्तके आज माझ्याकडे नाहीत, पण ती मला फार हवीशी वाटतात. पुस्तके तशी सामान्य आहेत, पण समाजकंटक अथवा वेणू कादंबरीच्या नितळ प्रवाही शैलीने मला बालवयातही भारून टाकले होते. भारत गौरव ग्रंथमालेचे चालक प्रभाकर श्रीपत यांनीच ती लिहिली होती हेही आठवते. या कादंबरीची एक हृद्य आठवण सांगण्याजोगी आहे. जी. ए. कुलकर्णी यांचा आणि माझा थोडासा पत्रव्यवहार होता. त्यांच्या एका कथेत या कादंबरीचा उल्लेख वाचला तेव्हा न राहवून मी त्यांना पत्रातून लिहिले होते. लहानपणी वाचलेली ही माझी फार आवडती कादंबरी आहे. या छोट्या पत्राला जीएनी खूप मोठे उत्तर पाठवले होते आणि कादंबरीची नायिका वेणू ही एका पडक्या वाड्यात अडकून पडते तो प्रसंग त्यांनी फार उत्कटपणे वर्णन केला होता. त्यातला शेवटचा मजकूर होता, पडक्या वाड्यात अडकलेली दीन वेणू अजूनही माझ्या मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात तशीच बसून राहिलेली आहे. तुमच्या पत्रातला तिचा उल्लेख मी वाचला तेव्हा क्षणभर वेणूने आपले डोळे उचलून केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिले आणि पुन्हा ती खाली मान घालून बसली. जीएनचे ते वर्णन वाचून माझ्या अंगावर काटा आला. आता माझ्याही मनात वेणू तशीच घुसली आहे आणि ती तेथून कधी जाईल असे मला वाटत नाही. बालवयापासून अद्भुत रम्यतेचे, रहस्यमयतेचे मला फार आकर्षण होते. आजही ते कमी झालेले नाही. परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, 4 आणे मालेतल्या खरा खुनी कोण, खुनांचे रहस्य, सोन्याची गुलाबदानी अशा कादंबऱ्यांच्या वाचनातून माझी ही आवड वाढत गेली आणि ती आजही जशीच्या तशी कायम आहे. वीरधवल, सोनेरी टोळी, रत्नगुंफा अशी पुस्तके केव्हाही हाती येवोत, ती वाचण्याचा मोह मला आवरत नाही. उषक कालमधले मारुतीच्या देवालयातले तळघर आजही मला अद्भुताचा थरारक आनंद देते. माझ्या मनाच्या या विशिष्ट ठेवणीमुळे पुढे अँगाथा ख्रिस्ती ही रहस्य कथांची राणी माझी आवडती लेखिका बनली. तिची बरीच पुस्तके माझ्यापाशी आहेत आणि 10 लिटल निगर्स, मर्डर ऑन द नाईल, कॅट अमंग द पिजन्स सारखी त्यातली काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचायला मला कंटाळा येत नाही. कॉलेजच्या दिवसात पी.जी. वुडहाऊस वाचला, शॉ, मॉम, इब्सेन, बॅरी वाचले, पण काही अपवाद सोडल्यास नाटक या वाङ्मय प्रकाराचे तसे आकर्षण मला कधी वाटले नाही. शेक्सपियर, गडकरी, देवल, किर्लोस्कर यांची नाटके मला आवडतात, पण ती त्यांतल्या काव्यगुणांमुळे, भाषेच्या लालित्यामुळे नाटकांचा साक्षेपाने संग्रह करावा असे कधी मनात आले नाही. योगायोगाने जी नाटके माझ्याकडे आली ती माझ्या ग्रंथसंग्रहात आहेत इतकेच. कवितांची गोष्ट मात्र सर्वस्वी वेगळी आहे. मी जाणीवपूर्वक जमवले, काळजीने सांभाळले ते जुने नवे कविता संग्रह माझ्या बेशिस्त ग्रंथसंभारात व्यवस्थित म्हणावा असा तोच भाग आहे. जुने संत वाङ्मय मी साक्षेपाने गोळा केले आहे. ज्ञानेश्वरीच्या मिळतील तेवढ्या प्रती मी खरेदी करते. मला स्वतःलाच मात्र साखरेबुवांची पारंपरिक ज्ञानेश्वरी आवडते. तुकाराम नामदेवांच्या गाथा, सकल संत गाथेचे 2 खंड आणि संत साहित्याची मिळतील ती छोटी छोटी संकलने मी घेतली आहेत. पंडित कवींचे काव्यही माझ्या आवडीचे आहे. मुक्तेश्वरांचे आदिपर्व, रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे ग्रंथ मिळतील तसे मी घेऊन टाकले. पण माझ्या अत्यंत आवडीचे म्हणाल तर पराडकरांनी संपादित केलेले मोरोपंतांच्या आर्याभारताचे सर्व भाग. आर्याभारत मी अद्यापही संपूर्ण वाचलेले नाही,
पण आदिपर्व, सभापर्व, कर्णपर्व, विराट पर्व मी पुन्हा पुन्हा वाचते. वाचता वाचता मोरोपंतांच्या अनेक आर्या सहज पाठ होऊन जातात. ती लय मनात रुंजी घालत राहते. या आर्या स्वतःशी गुणगुणत राहणे हा माझा आवडता छंद आहे. तशीच श्लोक केकावली ही मला फार आवडते. तिच्यातलेही अनेक श्लोक माझ्या पाठांतरात आहेत. अनेक शाहीर, कवींचे लावणी, पोवाडे संग्रह मी जमवले आहेत. तसेच लोकगीतांचे संग्रहही आहेत. आधुनिक कवीत केशवसुतांपासून तो अगदी कालपर्वाच्या कवीपर्यंत अनेकांचे संग्रह मी गोळा केले आहेत. काही संग्रह मी खरेदी केले तर काही कविमित्रांनी, प्रकाशकांनी मला प्रेमाने भेट दिले. रविकिरण मंडळांची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. माधव जुलियन हे माझे अत्यंत आवडते कवी. त्यांचे गजलांजली, विरहतरंग हे एकेकाळी मला जवळजवळ पाठ होते. विरहतरंगाच्या वेगवेगळ्या 10-12 प्रकारच्या प्रती मी मिळवल्या आहेत. काही अर्थातच 3-3, 4-4 आहेत. माझ्या कविता संग्रहात काही त्रुटीही आहेत. रसतरंगिणी हे पुस्तक मला आवडते, पण ते माझ्याकडे नाही. चंद्रिका हा चंद्रशेखरांचा कविता संग्रह, राजा शिवाजी हे महादेव मोरेश्वर कुंटे यांचे आधुनिक महाकाव्य ही पुस्तके बरेच दिवस मी शोधत होते. पुढे चंद्रिका संग्रह डॉक्टर सुराज चुनेकर यांनी मला मिळवून दिला. त्याची आणखी एक प्रत माझ्याकडे आहे. राजा शिवाजीचे पुनर्मुद्रण एका प्रकाशकाने केले आणि ते त्यांनी अगत्याने मला पाठवले. माझ्या जवळच्या अनेक पुस्तकांभोवती व्यक्तिगत आठवणी गुंफलेल्या आहेत. काही आनंददायक तर काही हृदयस्पर्शी. संस्कृत सुभाषित रत्न भांडार ही माझ्या संग्रही असलेली एक अप्रतिम ग्रंथ. हा माझ्या संग्रही असलेला एक अप्रतिम ग्रंथ. त्यातले श्लोक स्मरणात घोळवणे आवडते. श्लोक अनुवादित करणे हे माझ्या विरंगुळ्याचे काम. आनंदाचे किती निर्भर क्षण या ग्रंथाने मला दिले आहेत. माझे संस्कृतचे प्रेम ध्यानी घेऊन माझ्या एका निकटच्या मैत्रिणीने हा दुर्मिळ ग्रंथ उदारपणे मला देऊन टाकला. तिनेच माडगावकरांचा मुंबई वर्णन हा सुंदर ग्रंथही मला दिला. गाथा सप्तशतीचा आ जोगळेकर यांनी केलेला अनुवाद मिळविण्यासाठी कित्येक वर्ष मी धडपडत होते. पुण्याला आल्यावर द पुराणिकांशी माझा परिचय झाला. ग्रंथालयाचे क्युरेटर म्हणून अनेक वर्ष काम केलेले पुराणिक रसिक ग्रंथप्रेमी होते. जुन्या दुर्मिळ पुस्तकांचा अमोल साठा त्यांच्यापाशी होता. स्वभावाने ते रुजू होते. त्यांच्याकडून अनेक पुस्तके मी खरेदी केली होती. मला गाथा सप्तशती हवी असल्याने एकदा मी त्यांना सांगितले. ते म्हणाले, ध्यानात ठेवतो. पुस्तक दुर्मिळ आहे, पण मिळाले तर तुमच्यासाठी अवश्य राखून ठेवीन. आपला शब्द पुराणिकांनी पाळला आणि 3-1 महिन्यांनी त्यांनी ते पुस्तक मला मिळवून दिले. आज पुराणिक या जगात नाहीत, पण गाथा सप्तशती हाती घेतले की त्यांच्या सौहार्दाचे मला स्मरण होते. महाराष्ट्र शब्दकोशाचे सर्व खंड माझ्याकडे आहेत. ते खंड एक उदास आठवण मनात जागी करतात. मुंबईला मी असताना आमच्या ओळखीच्या एका पोक्त बाई एकदा मला म्हणाल्या, शांताबाई, माझ्याकडचे शब्दकोशाचे खंड खरेदी कराल का? घरात सध्या पैशांची जरा नड आहे. मी भीतच बाईंना त्यांची अपेक्षा विचारली. त्या म्हणाल्या, काय 60-70 रुपये दिलेत तरी पुरे. आमची गरज तेवढ्यात भागेल. मला इतक्या कमी किमतीत हे खंड घेणे बरे वाटेना, पण माझ्याकडे तरी एक रकमी द्यायला पैसे कुठे होते. तरी 100 रुपये देऊन मी ते खंड खरेदी केले. संस्कृती कोशाची खरेदी अशीच केली. पंडित महादेव शास्त्री जोशी आणि सौ सुधाताई हे आमचे दीर्घकालीन कौटुंबिक मित्र. त्यांनी आग्रहाने मला ते खंड घ्यायला लावले. तेव्हा त्याची किंमत फार कमी होती, पण तीसुद्धा आम्ही 3 हप्त्यांत दिल्याचे मला आठवते. काही दुर्मिळ पुस्तके मी झेरॉक्स करून घेतली आहेत, तर काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी अगदी अनपेक्षितपणे मला भेटीदाखल दिली आहेत. कोरस हा पक्षीविषयक कवितांचा एक सुंदर इंग्रजी संग्रह. मी कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले तेव्हा तिथल्या मित्रमैत्रिणींनी इतर अनेक इंग्रजी पुस्तकांबरोबर कोरस हे संकलन मला दिले. माधव जुलियन यांचे सर्व काव्यग्रंथ व्हीनस प्रकाशनाने 2 भागात काढले आहेत.
ते आपल्याजवळ असावेत असे मला सारखे वाटायचे, पण मला विकत घेणे जमत नव्हते. ते भाग मोठ्या विलक्षण रीतीने मला मिळाले. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 2-3 वर्षात त्यांचा व माझा परिचय झाला. स्नेह जमला. एकदा कधीतरी गप्पा मारताना माधव जुलियन हे आपले आवडते कवी असल्याचे मी सहज त्यांना बोलले. ते नेमके ध्यानात ठेवून त्यांनी माझ्या एका वाढदिवशी ते दोन्ही सुरेख खंड मला भेटीदाखल पाठवले. मुंबईला असताना फोर्ट विभागातल्या स्ट्रँड बुक स्टॉलमध्ये मी नेहमी जात असे. दुकानाचे मालक शानभाग आणि नायक यांच्याशी माझा चांगला स्नेह जमला होता. तिथे हवे तेव्हा जावे, हक्काने पुस्तके चाळत बसावे आणि वर त्यांनीच दिलेली सुरेख कॉपी पिऊन बाहेर पडावे असा माझा नेहमीचा क्रम होता. तिथल्या विविध विषयांवरच्या पुस्तकांचे विलक्षण आकर्षण वाटायचे, पण माझ्यासारखीला अशा भारी खरेदी कशा परवडणार. तथापि शानभाग आणि नायक हे दोघेही मालक मोठे सुसंस्कृत, उमदे आणि दिलदार होते. माझ्या मनात भरलेली कितीतरी पुस्तके त्यांनी कधी नाममात्र किंमत घेऊन वर क्वचित भेट म्हणून फुकटही मला दिली आहेत. पुस्तकप्रेमी लोकांनाच पुस्तकप्रेमी माणसांची ओळख पटते आणि त्यांची पुस्तकांबद्दलची ओढ कळते, एवढाच याचा अर्थ. फूटपाथवर मिळालेल्या दुर्मिळ पुस्तकांची एक वेगळीच कहाणी आहे. मनोरंजन आणि जुने नवयुग या मासिकांचे एकत्र बांधलेले 5-6 वर्षांचे अंक माहीमच्या फुटपाथवर मला अगदी अनपेक्षितपणे मिळाले. सुप्रसिद्ध समाज संशोधक डॉक्टर घोरिये यांच्या मालकीची द्राक्ष कन्याची छोटी प्रत अशीच रस्त्यावर कडेला मांडलेल्या पुस्तकांत सापडली. ज्योतिर्विलास हे श.बा. दीक्षित यांचे अतिशय सुंदर पुस्तक आहे. आपल्या स्वतःच्या सहीने लेखकाने बॅरिस्टर जवकर यांना प्रेमपूर्वक भेट दिलेले पुस्तक पुण्याला मी आल्यानंतर फूटपाथवरच मला मिळाले. वि. स. खांडेकर यांनी दिनकर द. पाटील या आपल्या लेखक मित्रास भेटीदाखल दिलेली धुंधुरमास या त्यांच्या आता दुर्मिळ असलेल्या लेखसंग्रहाची प्रतही अशीच रस्त्यावर हातात पडली. इतकेच की ती पुढे माझ्याकडूनही हरवून गेली. वाईकर भटजी मला राम पटवर्धन यांनी दिले, तर रामशास्त्री हे प्रतिभा पाक्षिकांतल्या स्फुटांचे सुंदर संकलन प्रकाशक मित्र राजेंद्र बनहट्टी यांनी मला अगदी सहज स्नेहभावाने देऊन टाकले. माझ्याकडच्या आणखी काही मजेदार पुस्तकांबद्दल लिहिल्याखेरीज मला राहवत नाही. मांजरे हा माझ्या अत्यंत प्रेमाचा आणि सततच्या कुतूहलाचा विषय आहे. मांजरांबद्दल कुठेही काहीही लिहिलेले सापडले तर मी ते साक्षेपाने जपून ठेवते. T.S. इलियट यांनी मांजरांवर लिहिलेल्या कवितांचा संग्रह माझ्याकडे आहे. कॅट्स हे मांजरांचे सुंदर फोटो व त्यावरील नामवंतांची भाष्ये यांचे संकलन मी मिळवले आहे. आणखीही अनेक पुस्तके आहेत. मांजरांची देखणी छायाचित्रे त्यात आहेत. त्याप्रमाणेच मोठमोठे कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत यांनी मांजरांवर लिहिलेला मजकूरही तिथे वाचावयास मिळतो. पुस्तकांची मित्रांशी तुलना केली जाते. ती एकापेक्षा अधिक अर्थांनी खरी आहे. काही मित्र आयुष्यात येतात आणि जातात, तर काही आपल्या सर्व जीवनाचे साथी, सहचर, जिवलग होऊन बसतात. पुस्तकेही तशीच असतात. काही पुस्तके तेवढ्या वेळापुरतीच साथ देतात, तर काही जन्मभराचे नाते आपल्याशी जोडतात. मेघदूत, उमर खय्यामच्या रुबाया, विरह तरंग ही अशी जन्मजिवलग झालेली पुस्तके. हॅम्लेट, उत्तर रामचरित ही अशीच अतिशय आवडती नाटके. प्राईड अँड प्रेज्युडिस ही कितीदा तरी पहिल्या इतकीच प्रेमाने वाचलेली कादंबरी. गडकरी, संपूर्ण पु. ल., संपूर्ण चि.वी. जोशी, संपूर्ण जी.ए. किती नावे सांगावीत. माझ्याकडच्या पुस्तकांबद्दल आणखी 2 गोष्टी सांगायला हव्यात. पुस्तकांना कव्हरे घालणे हा माझ्या लहानपणापासूनचा शौक आहे. ती कव्हरे घालू नयेत असे अनेक मित्र सांगतात, पण माझी ती एक मानसिकच गरज होऊन बसली आहे. माझे मन सतत कुरतडणाऱ्या एका असुरक्षिततेच्या भावनेमधून ती निर्माण झाली असावी. ती कव्हरे पुस्तकांना नव्हे
तर माझ्या स्वतःच्या मनाला मी घालत असते असे मला वाटते. आणखी एक गोष्ट, तरुण वयात पुस्तक हाती आले रे आले की ताबडतोब पहिल्या पानावर आपली झोकदार सही करून पुस्तकांवरचा आपला मालकी हक्क मी नोंदवून ठेवत असे. पण पुण्याला आल्यानंतर माझी ती सवय पार नाहीशी झाली. इथे आल्यापासून खरेदी केलेल्या एकाही पुस्तकावर माझी सही नावनिशाणी काही केली नाही. ती मला गरजच वाटत नाही. कोऱ्या पुस्तकाला आपल्या क्षुद्र नावाचा स्पर्श कशाला, असेच काहीतरी मनात येते. त्यात कदाचित हाही विचार लपलेला असावा की उद्या आपले बरे वाईट झाले तर ही कोरी करकरीत पुस्तके अशीच कुणाकुणाला पुस्तकवेड्यांना घेऊन जाता येतील. ते त्यावर प्रेमाने आपले नावे घालतील, त्यांना जीवापाड जपतील. धूळपाटीमधून साभार. आपण हा पहिला पाठ ऐकलात. आपले मनपूर्वक आभार.